टेम्परामेंटचा जो विचार आहे, हा विचार जर पुढे न्यायचा असेल तर धम्म रॅलीच्या पुढे आपल्याला जावं लागेल. धम्म रॅली ही सुरुवात आहे, त्याच्या पुढे जावं लागेल. आणि त्याच्या पुढे जावं लागेल म्हणजे काय? या महामानवांनी जो विचार दिला त्या विचारांची ज्योत प्रज्वलित ठेवावी लागेल. मानवतावाद हा या दोन्ही महामानवांचं अधिष्ठान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध या दोन्ही महामानवांनी मानवतावादाचे मूल्य रुजवणुकीसाठी आपलं अखंड आयुष्य झिजवलं. आणि हा मानवतावाद सतत तेवत राहावा. माणूस, माणुसकी आणि मानवतावाद ही जी विचार परंपरा आहे, हे पुढे सतत तेवत राहावी यासाठी त्यांनी काही दिशा दिग्दर्शन केलं. आणि म्हणून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं केली. अनेकांना असा प्रश्न पडला असेल किंवा पडतो की बुद्ध जयंतीचा आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचा काय संबंध आहे ना? म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे 2500 वर्षापूर्वी होऊन गेले आणि भारताचं संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 ला आपण अंगीकृत आणि अधिनियमित केलं, जे 26 जानेवारी 1950 पासून अंमलात यायला लागलं. एवढा 2500 वर्षाचा फरक असताना या दोन गोष्टींचा काय संबंध? इथं उपस्थित अनेकांना माहीत असेल की संविधानाचे शिल्पकार, युग निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधानाची निर्मिती केली, त्या संविधानाच्या निर्मितीच्या एकूणच विचार प्रक्रियेवर तथागतांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि जी संविधानाची प्रास्ताविका आपण वाचली, त्या प्रास्ताविकेत असलेलं समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व ही जी तत्व प्रणाली आहे, ही तत्व प्रणाली बाबासाहेबांनी तथागतांच्या विचारातून घेतली आणि ती संविधानामध्ये अंकित केली. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व याबरोबरच अनेक संकल्पना, म्हणजे आपल्या देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे. आपल्याला माहित असेल की देशात केंद्रामध्ये एक शासन असतो, राज्यामध्ये राज्याचं शासन असतो. ती संघ राज्य पद्धती आपल्या देशाची जे एकूणच लोकशाही व्यवस्था आहे, ती संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. ही संसदीय लोकव्यवस्था हे सगळे बुद्धांच्या विचारातून घेतले. 2500 वर्षापूर्वी बुद्ध, त्याचा धम्म आणि त्याचा संघ याची जी कार्यपद्धती होती, ती कार्यपद्धती म्हणजे आजची संसदीय लोकशाही प्रणाली. आता ती वेगळ्या मार्गाने जाते, हा भाग वेगळा, पण विचार मात्र हे तथागताच्या संघ प्रणालीतून घेण्यात आलं. ही लोकशाहीची जी मूल्य आहेत, आपण आज जी स्वीकारली, ही लोकशाहीची मूल्य ही तथागताच्या संघामध्ये होती, त्यातून ती घेण्यात आली. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 38 आहे, कल्याणकारी राज्य. हे कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना सम्राट अशोकांच्या कार्यपद्धतीतून घेण्यात आली. सम्राट, एक आपण म्हणतो ना, आपला देश हा सोने की चिडिया वगैरे असं म्हणतो आपण. सुवर्ण काळ होता आपला देशाचा. सुवर्ण काळ होता म्हणजे काय होतं? काय सोनं निघत होतं? सगळीकडे सोनंच सोनं होतं? नाही. तथागताच्या नंतर या भूमीमध्ये हा धम्म प्रज्वलित ठेवून धम्माचा विचार सर्वत्र प्रसारित करण्याचं सगळ्यात मोठं काम जर केलं तर ते सम्राट अशोकानं केलं. आणि सम्राट अशोक असे राजे होऊन गेले, ज्यांचं ते स्वतः जरी राजे असले तरी त्यांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होतं. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी राज्याची आहे. असं कल्याणकारी राज्य ही सम्राट अशोकाची विचारधारा आपल्या संविधानामध्ये अंकित आहे. अशा अनेक गोष्टी बुद्ध, त्याचा धम्म आणि त्याचा संघ या विचार परंपरेतून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. आणि म्हणून संविधान आणि बुद्ध, संविधान आणि धम्म, संविधान आणि संघ याचा अत्यंत मोठा अतूट असा संबंध आहे. आणि म्हणून यापुढे जसं आज आपण संविधानाची प्रास्ताविका वाचली, कुठलाही कार्यक्रम असो आपला, कुठलाही कार्यक्रम,
फक्त एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम वगळला तर इतर जे काही कार्यक्रम आपण साजरे करू ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनाला. आता दुसरा माझा महत्वाचा मुद्दा तो असा की याच संविधानामध्ये आर्टिकल 51 आहे. म्हणजे जसं आपण मूलभूत अधिकार म्हणतो ना, फंडामेंटल राईट्स, नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत आणि आपण नागरिक म्हणून अधिकारांची मागणी करतो. आमचे अधिकार पूर्ण झाले पाहिजे आणि हे अधिकाराची मागणी करण्यामध्ये भीमाची लेकरं तर नेहमीच पुढे असतात. हमारा हक है, हमें मिलना चाहिए, हम लड़ते हैं उसके लिए. तो जैसा हम हमारे हक के लिए लड़ते हैं तो जरा हम थोड़ा सा आगे जाएंगे तो फंडामेंटल ड्यूटीज की बात करेंगे. नागरिकों के मूलभूत कर्तव्य, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, आर्टिकल 51. आणि या आर्टिकल 51 मध्ये काय आहे तर एक अत्यंत महत्वाचं कर्तव्य आपल्याला बाबासाहेबांनी निर्देशित केलेलं आहे. तो म्हणजे विज्ञाननिष्ठ मानवतावाद निर्माण करणे, त्याचं पालन करणे, तो पुढे चालवणे. आता हा विज्ञाननिष्ठ मानवतावाद जर आपल्याला रुजवायचा असेल, जो तथागतांच्या विचारात आहे, जो बाबासाहेबांच्या विचारात आहे आणि जर तो संविधानामध्ये आहे, तर मग मला एक अत्यंत महत्वाची संकल्पना जी आज प्रासंगिक वाटते ती म्हणजे अवयवदान, देहदान. आता हे मला प्रासंगिक का वाटते त्याचं सायंटिफिक कारण आहे. आता इथे मला वाटतं डॉक्टर नीता शिंदे आहेत ना, हे जे पोरं आपले MBBS ला जातात, MD करतात, MS करतात, शरीरशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अभ्यास करतात, यांना प्रयोगांसाठी माणसाची बॉडी लागते, है ना, माणसाची बॉडी लागते. आणि किती विद्यार्थ्यामागे किती बॉडी लागावं याचा पण एक अंदाज आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मानवी शरीर प्रयोगासाठी लाभतच नाही माझ्या मते, म्हणजे माझं जे एक ऑब्झर्वेशन आहे. आपण यांच्याकडे मोठे विश्वासानं जातो बरं, म्हणजे विश्वास अवधीत ठेवावा तुम्ही, पण त्याला शिकायसाठी शरीर पाहिजे आहे, बॉडी पाहिजे आहे. ती बॉडी आता आपल्या देशामध्ये फार कमी उपलब्ध आहे ना. आता बॉडी येईल कुठून? जर ती बॉडी प्रिझर्व केली असेल, कोणी डोनेट केली असेल तरच ती बॉडी उपलब्ध होईल. हा नंबर 1 भाग. दुसरं असं की आपलं मेल्यानंतर काय होणार आहे, काय होणार आहे आपलं. म्हणजे इथे जेवढे लोक बसलेले आहेत तर कोणीही असा नाही आहे की जो अमरत्व प्राप्त केलेला आहे, जो मरणारच नाही आहे, असा तर कोणीच नाही आहे. बुद्ध म्हणतात मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मृत्यूच्या पश्चात काहीच नाही आहे. मग मृत्यूच्या पश्चात काहीच नाही आहे तर मग आपण आपल्या मृत्यूचा सोहळा का साजरा करू नये? मृत्यूचा सोहळा कसा साजरा होईल? जनरली आपलं काय असते की माणूस मेला की तो मेल्यानंतर काही काळ, म्हणजे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस घरचे लोक दुःखी होतात, रडतात वगैरे वगैरे, खूप दुःख होते आहे ना. हळूहळू त्या दुःखाची जी ग्रॅव्हिटी आहे ती फार कमी होत जाते आणि कालांतराने ती फोटोला हार टाकण्यापुरतीच मर्यादित असते. कालांतराने तुम्ही जरा सिरियसली विचार करा या गोष्टीवर. मी विचार केला म्हणून बोलतो की आफ्टर एक माणूस मेला तर मेल्याच्या दुःख त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला, त्याच्या वारसाला किती काळ त्याची ग्रॅव्हिटी राहणार आणि ती किती % मध्ये राहणार आणि त्याचा उपयोग काय होणार. दुसरं असं की मला असं वाटते की माझं जे शरीर आहे, मी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत माझ्यावर अनेक प्रयोग झाले. मी जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा माझ्या आईवरही प्रयोग झाले. म्हणजे हे सगळ्यांनाच लागू आहे, मी प्रातिनिधिक बोलतो. आईवर प्रयोग झाले, मी जन्माला आलो. मी जन्माला आल्यानंतर माझ्यावर अनेक प्रयोग झाले, काही चांगले झाले, काही वाईट झाले. अनेक प्रयोगांना मी सामोरे जात जात माझं आयुष्य कंठत गेलेलं आहे. माणूस हा प्रयोगातूनच जन्माला येतो आणि त्याच्यावर आयुष्यभर प्रयोगच होत असतात. मृत्यू हा शेवटचा त्याच्यावरचा प्रयोग आहे.
मला असं वाटते की मृत्यूच्या नंतरही त्याच्यावर प्रयोग व्हावे. जिवंतपणी आपल्यावर चांगले प्रयोग होतात, वाईट प्रयोग होतात. बरेचदा आपण त्या वाईट प्रयोगाकडे दुर्लक्ष करतो किंवा वाईट प्रयोगातून आपण दुःखी होतो. आपल्याला वाटते की आपल्याच वाट्याला काय येते, आपल्यालाच का त्रास होतो. पण मला असं वाटतं जो आपल्याला दुःख येतो, जो आपल्याला त्रास येतो, तो आपल्याला नवीन दिशा देत असतो, नवीन डायरेक्शन देत असतो आणि मग त्या डायरेक्शनला आपण जात असतो. तेव्हा ह्या एकूणच माझ्या सांगण्याचा तात्पर्य असं आहे की जर प्रयोगातून आपला जन्म झाला आहे, आयुष्यभर आपल्यावर जर प्रयोग झालेले आहेत, मृत्यू हा आपला अंतिम प्रयोग असेल तर मृत्यूच्या पश्चातही आपल्यावर प्रयोग व्हावेत आणि आपल्या मृत्यूचा सोहळा व्हावा. आणि हा सोहळा जर करायचा असेल तर दानाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. बुद्ध धम्मामध्ये दानाला अत्यंत महत्वाचं स्थान मिळालं आहे. मग दान हे धनदानापेक्षा किंवा इतर भौतिक दानापेक्षा आपण स्वतःचं शरीर जर दान केलं तर त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील. आपण मेल्यानंतर समजा आपला ब्रेन डेड झाला असेल तर ब्रेन डेड अवस्थेमध्ये आपल्या शरीरातले जे काही महत्वाचे अवयव आहेत ते काढले जाऊ शकतात आणि जे गरजू आहेत त्यांना दिलं जाऊ शकते. आपल्याला माहित आहे की किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, हार्ट फेल्युअर, लंग्स फेल्युअर अशा वेगवेगळ्या कारणास्तव माणसं मृत्यूला सामोरे जातात. पण आपण जर आपले अवयव दान केले आणि देहदान केला तर ब्रेनडेड अवस्थेमध्ये आपलं हे अवयव जे असतात ते इतरांच्या कामात पडू शकतात. आपले जे डोळे आहेत त्या आपण जर आपले डोळे दान केले तर आपल्या या दानातून 8 लोकांना दृष्टी मिळू शकते. म्हणजे एका डोळ्याच्या 4 काहीतरी पार्ट केले जातात त्या रेटिनाचे, तर 2 डोळ्याचे 8 पार्ट झाले. ते एका आपल्या या 2 डोळ्यामुळे 8 लोकांना आपण दृष्टीदान करू शकतो, दृष्टी देऊ शकतो. आपली जी त्वचा आहे ती त्वचा काढली जाऊ शकते आणि जे लोक खूप भाजलेले आहेत, अनेकदा भाजलेल्या लोकांचा मृत्यू होतो, तर भाजलेल्या लोकांना त्वचा आपण देऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या शरीराचा उपयोग हा दुसऱ्या माणसाला जीवन देण्यासाठी, दुसऱ्या माणसाला जगवण्यासाठी आपल्या या शरीराचा आणि त्या अवयवांचा उपयोग होऊ शकतो. हे आपण करावं. म्हणजे अनेकदा आपण सांगणं फार सोपं असते पण स्वतः करणं हे कठीण असते. रक्तदान लोक करत नाही. अजूनही रक्तदानाबद्दल गैरसमज आहे. मी तर पुढचा टप्पा सांगितला अवयवदान आणि देहदानाचा, पण तो तुम्ही जरा विचार करा. कारण मेल्यानंतर तुमचं काहीही होणार नाहीये, काहीच होणार नाहीये. मी सांगितलं ना, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या मेल्याच्या दुःखाची ग्रॅव्हिटी हे फक्त काही काळ जिवंत राहणार आहे, काही कालावधीनं फोटोला हार घालण्यापुरती राहणार आहे आणि कदाचित काहींच्या नशिबी तेही राहणार नाहीये. असला आता व्यवस्था आलेली आहे. म्हणून दोस्तो, मृत्यूच्या नंतर आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर देहदान, अवयवदान या गोष्टीवर विचार करा. याचे डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल कोणाला, तर एक आमचे मित्र आहेत सेवादल महिला महाविद्यालयामध्ये, खूप त्या प्रसाराचं काम करतात, निस्वार्थ वृत्तीनं फिरत राहतात, त्याच्यावर ते कॅम्पेन करत राहतात. तर त्यांना पण आपल्याला आपल्या याच्यामध्ये बोलवता येईल एखाद्या वेळेस. याच्या संदर्भातले काही प्रश्नोत्तर असतील, काही आपल्या मनातल्या शंका कुशंका असतील तर आपण त्यांना विचारू शकतो. पण आजपासून तुम्ही थोडंसं यावर प्रोसेस सुरू करा तुमच्या मनातल्या मनात की असं काही आपण ते करू शकतो का. मी आणि माझ्या पत्नीनं ते केलेलं आहे. आम्ही दोघांनीही संकल्पपत्र भरलेलं आहे आणि आम्ही आमचं शरीर, देह हे मेडिकल कॉलेजला डोनेट केलेलं आहे. जे आम्ही केलं ते तुम्हीही करू शकता. चांगला विषय आहे, नुसताच विषय नाही आहे, तो बाबासाहेबांचा, बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा मार्ग आहे. खऱ्या अर्थानं बुद्धाला, धम्माला, संघाला जर आपण शरण जातो अशी जी प्रतिज्ञा आपण घेतो आणि म्हणतो आणि जो उत्सव आपण साजरा करतो, तो उत्सव जर पुढेही आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर कृपया या विषयावर मंथन करा, चिंतन करा. तुम्ही आज इथे जे काही आता जेवढे कुटुंब आहेत सगळेच काही करतील असातला काही नाही, पण प्रोसेस ही सुरू होणं गरजेचं आहे.
तुम्ही विचार करा, इतरांसोबत चर्चा करा. चर्चेतून पुन्हा या विषयाला नवीन धुमारे फुटतील आणि हा विषय मार्गस्थ होईल. एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मला इथं बोलवलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि अत्यंत बोर विषय माझ्याकडून तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.